राज्यात पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत स्वतंत्र गट स्थापन केल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात ठाकरे सेनेच्या वतीनं तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलं। शहरातील गणपती घाट इथं फुटीर खासदारांचे प्रतिकात्मक पिंडदान करून शिवसैनिकांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली। यावेळी गद्दारीचा निषेध करणारे आणि गद्दारांना तुडवा अशा आशयाचे फलक झळकावण्यात आले होते। पक्षाशी बेईमानी करणाऱ्या लोकांना जनता कधीही माफ करणार नाही अशी भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली। या आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत फुटीर खासदारांच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचं सांगत शिवसैनिकांनी पक्षाशी निष्ठा कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला। यावेळी प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, विष्णू कारंपुरी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं शिवसैनिकांची उपस्थिती आंदोलन केलेलं आहे। काय आंदोलन आहे, काय स्वरूप आंदोलनाचं काय सांगा? शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष स्थापन होऊन 60 वर्ष झाले। या 60 वर्षांमधून बाळासाहेबांच्या शब्दावर अनेक लोक नगरसेवक, आमदार, खासदार झाले। त्यांचाच वारसा घेऊन उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबई महापालिकेसह अनेक महापालिका, नगरपालिका निवडून आणले। परंतु हे 6 गद्दार काल एकनाथ शिंदेच्या पैशावरती हे फुटलेले आहेत। या फुटीर गद्दारांना शिवसैनिक स्वतःच्या रक्ताच्या, स्वतःच्या घामामधून निवडून आणलेले लोक आहेत। स्वतःच्या पैशातून, स्वतःच्या खर्चातून उस्मानाबादला जाऊन निवडून आणले। परंतु हे लोक पैसे प्रिय आहेत, त्यांच्या कुटुंबाला पैसे पाहिजे आहेत। या भाजपला या संसदेमध्ये विधेयक पास न झाल्यामुळं या नरेंद्र मोदींना राग आहे। हे त्यामुळे लोक पश्चिम बंगालचे खासदार असू दे, महाराष्ट्राचे असू दे, पंजाबचे खासदार फोडण्याचं काम करतायत। ह्या असं नेहमी म्हणतो आपण की या भाजप आणि एकनाथ शिंदे हे नामर्द लोक आहेत की आम्ही ठोका मारल्याशिवाय यांना लेकरं होत आहेत, त्यामुळं आमची लेकरं घेऊन यांना राजकारण करायचं आहे। तुम्ही बघा ते सगळे एकनाथ शिंदेचे गट सगळे आमचेच लोक आहेत, त्यांनीच पैदा केलेले नाहीत। आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून बाळासाहेबांनी निर्माण केलेले शिवसैनिक आहेत। तुम्ही भाजपमध्ये सुद्धा बघा सगळे दरोडेखोर गुंतलेले आहेत। जे पूर्वीचे भाजपमध्ये काम केले त्यात 10% राहिले, 90% लोक तिथं गद्दारी करून पैसे देऊन आणलेले लोक आहेत। त्यामुळे ह्या गद्दारांना, 6 खासदारांना सोलापूर आल्याशिवाय आम्ही सर्व सोलापूर शिवसैनिक त्यांना जोड्याने मारल्याशिवाय सोडणार नाही।